सर्वांना नमस्कार. शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेले आहे. काही महिन्यांपूर्वी फक्त चर्चा होती. इयत्ता 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेसंदर्भात, पुनर्परीक्षेसंदर्भात आणि मूल्यमापन करण्यासंदर्भात सुधारित पद्धती येणार आहे असं आपण ऐकलं होतं. मात्र खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसभरात शासनाने हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतीमध्ये शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. तो संपूर्ण शासन निर्णय आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सविस्तर विश्लेषण त्याविषयी आपण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका. नवीन प्रणाली आहे, नव्या पद्धतीने मूल्यमापन करायचं आहे. थोडाफार बदल आहे, समजून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवायला मात्र विसरू नका. शिक्षक बांधवांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करावा असं मी तुम्हाला आवाहन करतोय. तुर्तास तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच शैक्षणिक दीपस्तंभ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ. 7 डिसेंबर 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने हे परिपत्रक निर्गमित केलेले आहे. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती बाबतीमध्ये हे परिपत्रक त्यांनी निर्गमित केलेले आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2010 ते संपूर्ण देशात लागू केलेला आहे. आणि त्या कायद्यामध्ये, त्या अधिनियमामध्ये कलम क्रमांक 16 नुसार बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढता येणार नाही असे नमूद केले आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांना कधीही नापास करायचं नाही, त्याच वर्गात ठेवायचं नाही, त्याला प्रमोट करत राहायचं. विद्यार्थी नापास जरी झाला किंवा त्या दर्जाचे मार्क जरी त्यांना मिळाले नाही तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला त्याच वर्गात न ठेवता पुढच्या वर्गामध्ये प्रमोट करण्याचे सूचना या ठिकाणी दिलेले होते. आणि त्या अनुषंगाने इयत्ता 5वी ते 8वी, इयत्ता 1ली ते 8वीच्या प्रमाणे विद्यार्थी हा 5वीतून डिरेक्टली 6वी, 6वीतून डिरेक्टली 7वी आणि 7वीतून डिरेक्टली 8वीमध्ये पास व्हायचा. मात्र आता केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 16 मध्ये सुधारणा केलेली आहे. आणि या सुधारणेच्या अनुषंगाने इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे. आपण संदर्भ क्रमांक 5 बघतोय. आपण 11 जानेवारी 2019 रोजी हा जो बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे. आता या वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. संदर्भ क्रमांक जो 6 आहे, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2023 29 मे 2023 आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने सुद्धा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील नियम 3 व नियम 10 मध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानुसार इयत्ता 5वी व 8वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्या बालकास पुन्हा एकदा शाळेकडून अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल. अतिरिक्त मार्गदर्शन झाल्यानंतर वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी त्या बालकाला असणार आहे. इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीमधील विद्यार्थ्याला ही संधी असणार आहे. जर तो विद्यार्थी पुन्हा एकदा पुनर्परीक्षेतही नापास झाला तर मात्र त्या विद्यार्थ्याला, म्हणजे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याला इयत्ता 5वीमध्येच आणि इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्याला इयत्ता 8वीच्या वर्गातच ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही अशी ही तरतूद या ठिकाणी केलेली आहे. थोडक्यात इयत्ता 5वीला जर एखादा जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील ते 6वीला जातील. मात्र जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. ते पुनर्परीक्षेसाठी शाळा त्याला तयार करेल. पुन्हा एकदा विद्यार्थ्याला मार्गदर्शन केलं जाईल व वार्षिक परीक्षेचा निकाल झाल्यानंतर 2 महिन्याच्या आतमध्ये त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. तोपर्यंत त्याचं पूरक मार्गदर्शन विद्यार्थ्याला केलं जाईल. परंतु त्या पुनर्परीक्षेत सुद्धा जर विद्यार्थी नापास झाला तर मात्र विद्यार्थ्याला त्याच वर्गात राहावं लागणार आहे. इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा कशा प्रकारे घ्यायची, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती नेमकी काय आहे, या संदर्भातील सविस्तर आढावा आपण आता या ठिकाणी घेणार आहोत.
पुन्हा एकदा एक गोष्ट अधोरेखित करत आहे, हा जो निर्णय आहे तो याच वर्षापासून म्हणजे शैक्षणिक वर्ष 2023-24 पासूनच लागू करण्यात आलेला आहे. प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया. शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू होते आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे आकारिक आणि संकलित मूल्यमापन करण्यात येते आणि ड व त्याखाली श्रेणी मिळाल्या असल्यास त्या विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून पुन्हा एकदा क2 श्रेणीमध्ये आणणे शाळा शिक्षकांवरती बंधनकारक राहील. मात्र अशा विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच इयत्तेत ठेवता येणार नाही असे त्यावेळेला नमूद केलेलं होतं. 2011 पासून जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती आहे त्या अनुषंगाने म्हणजे त्याला पूरक मार्गदर्शन करा, त्याला क2 पर्यंत घेऊन या, मात्र विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारे त्याच इयत्तेत ठेवू नका असे आदेश या ठिकाणी दिलेले होते. इयत्ता 8वीपर्यंत कोणत्याही बालकास कोणत्याही इयत्तेमध्ये अनुत्तीर्ण ठरवण्यात येत नाही अथवा बालकास त्याच वर्गात ठेवले जात नाही. मात्र आता यामध्ये प्रचलित नियमानुसार आता सुधारणा केलेली आहे. आता याची आवश्यकता का भासली ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. इयत्ता 8वीपर्यंत विद्यार्थी नापास होत नाहीत म्हणजेच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नाही असा बऱ्याच पालकांचा समज आहे. पूर्वीप्रमाणे वार्षिक परीक्षा घेण्यात याव्यात अशी समाज भावना दिसून आलेली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार काही कारणास्तव एखाद्या बालकाने जर अपेक्षित अध्ययन संपादन म्हणजे क2 श्रेणी प्राप्त केली नाही तर बालकास त्याच वर्गात ठेवता येत नव्हते. त्यामुळे पुढील वर्गात प्रवेश देणे अनिवार्य होते. येत्या 8वीपर्यंत अनुत्तीर्ण होत नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. बालकास वयानुरूप प्रवेश द्यावयाचा असल्याने वरच्या वर्गात प्रवेश मिळाल्यास पाठीमागील इयत्तांचे अध्ययन संपादनूक अपेक्षित प्रमाणात प्राप्त झालेली नसते. त्यामुळे बालकांच्या पुढील अध्ययनात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. येत्या 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेबाबतीमध्ये कोणकोणते फायदे होतील तेही या ठिकाणी दिलेले आहेत. आपण पाहूया. येत्ता 1ली आणि 5वी या प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची वस्तुनिष्ठपणे खात्री होणार आहे. येत्ता 6वी ते 8वी या उच्च प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांनी अपेक्षित संपादन केले की नाही याची माहिती मिळेल. प्राथमिक शिक्षणाच्या पाया भक्कम करूनच विद्यार्थ्यांना उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरती प्रवेश देता येईल. उच्च प्राथमिक स्तरावर वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्तरावरील अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत की नाही हे सुनिश्चित करूनच त्याला पुढच्या वर्गात त्याला घेण्यात येणार आहे. वार्षिक परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार सवलतीचे वाढीव गुणसुद्धा देण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पूरक मार्गदर्शन करता येईल. पुनर्परीक्षेची संधी विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेच्या बाबतीमध्ये असणारी जी भीती आहे ती दूर करता येणार आहे. येत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा का घ्यावी किंवा का घेण्यात येत आहे याचा उद्देश आपण बघूया. 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन वर्षाअखेर त्यांनी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची खात्री करणे. वर्षाअखेर ज्या विषयांमध्ये अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त झाली नाही अशा विद्यार्थ्यांना त्या विषयासंदर्भात पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेऊन पुन्हा एकदा अध्ययन संपादनूक प्राप्त झाली आहे की नाही याची खात्री करणे आणि विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे हे 3 मुख्य हेतू आहेत. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी वार्षिक परीक्षेसाठी ही जी वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यामागील हे उद्देश आहेत. आपण आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर येत आहोत. कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे ते आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या. इयत्ता 5वी व इयत्ता 8वीसाठी प्रथम व द्वितीय सत्रामध्ये आकारिक मूल्यमापन शासन निर्णय 20 ऑगस्ट 2010 अन्वये विहित करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार करण्यात येणार आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार द्वितीय सत्रातील संकलित मूल्यमापन हे वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येईल. बघा, प्रथम सत्र जे आहे किंवा प्रथम सत्रातील संकलित मूल्यमापन 1 जे आहे ते आहे तसे राहील. फक्त संकलित मूल्यमापन 2 आपण जे घेतो त्याला वार्षिक परीक्षा म्हणून संबोधण्यात येणार आहे. मात्र संकलित मूल्यमापन 1चे मूल्यमापन हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. आपण मुद्दा क्रमांक 4 बघतोय. वार्षिक परीक्षा प्रतिविषय गुणांचा भारांश कसा असेल तो बघतोय. येत्ता 5वीसाठी तोंडी किंवा प्रात्यक्षिक 10 गुणांचे असणार आहे वार्षिक परीक्षेमध्ये आणि लेखी परीक्षा असणार आहे 40 गुणांची. असे 5वीसाठी एकूण 50 गुणांची ही वार्षिक परीक्षा असेल. तर येत्ता 8वीसाठी 10 गुणांची तोंडी परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा असेल आणि लेखी परीक्षा असणार आहे 50 गुणांची. एकूण 60 गुणांचा ही वार्षिक परीक्षा असणार आहे. वार्षिक परीक्षा ही शैक्षणिक वर्षाच्या द्वितीय सत्रातील जो अभ्यासक्रम आहे, जो पाठ्यक्रम आहे, अध्ययन निष्पत्ती आहे यावरती आधारित असणार आहे. मुद्दा क्रमांक 6 बघतोय.
वार्षिक परीक्षेसाठी कोणकोणते विषय असणार आहेत बघा. येत्या 5वीसाठी जवळपास सर्व विषय आहेत. प्रथम भाषा म्हणजे मराठी, द्वितीय भाषा हिंदी, तृतीय भाषा इंग्रजी, गणित, परिसर अभ्यास भाग 1 व भाग 2. थोडक्यात ज्यांची प्रथम भाषा आहे, द्वितीय भाषा आहे, तृतीय भाषा आहे, गणित, परिसर अभ्यास भाग 1 व 2 हे विषय येत्या 5वीसाठी असणार आहेत. तर येत्या 8वीसाठी प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवरती ही वार्षिक परीक्षा असणार आहे. कला, कार्यानुभव, आरोग्य, शिक्षण यांची काही वेगळी स्वतंत्र अशी वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा घेण्यात येणार नाही. यांनी फक्त आकारिक मूल्यमापनच करायचं आहे. कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण म्हणजे जे ग्रेड विषय आहेत त्यांचं फक्त आकारिक मूल्यमापन होणार आहे. येत्या 5वी व येत्या 8वीसाठी वार्षिक परीक्षेचे आयोजन द्वितीय सत्राच्या अखेरीस एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शाळा स्तरावर करण्यात यावे असे निर्देश आहेत. सत्राअखेरीस अन्य इयत्तांसोबतच येत्या 5वी आणि येत्या 8वी इयत्तांचाही निकाल जाहीर करण्यात यावा असे निर्देश आहेत. 6वी आणि 7वी हे जे 2 वर्ग आहेत त्यांची परीक्षा नियत पद्धतीनुसारच होणार आहे. फक्त 5वी आणि 8वीच्या संकलित जे 2 चाचणी असणार आहे ती आता वार्षिक परीक्षा म्हणून या हिशोबाने त्याचं आयोजन शाळांनी करायचं आहे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये. पुढे बघतो आपण येत्या 5वी आणि येत्या 8वी वर्गोन्नतीसाठी निकष कोणकोणते आहेत ते बघणार आहोत आपण. येत्या 5वी आणि 8वीसाठी वार्षिक परीक्षा यांचे प्रतिविषय एकूण गुण यांच्या आधारावर उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. 5वीसाठी प्रतिविषय किमान 18 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयामध्ये किमान 18 गुण तरी मिळणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीसाठी 21 गुणांची अट या ठिकाणी दिलेली आहे. 35% हा निकष दिलेला आहे. आता 5वी आणि 8वीच्या निकालामध्ये किंवा गुणपत्रकामध्ये या आत्तापर्यंत आपण श्रेणी दिलेली आहे, मात्र आता श्रेणी द्यायची नाही. श्रेणीच्या ऐवजी त्या ठिकाणी आपल्याला शिक्षकांना गुण द्यावयाचे आहेत. वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये जर अनुत्तीर्ण झाला किंवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेला गैरहजर राहिला तर तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेली आहे. त्याला पुनर्परीक्षा देण्याची संधी उपलब्ध असेल. मेडिकलचा इश्यू असो किंवा काही कोणतंही कारण असू दे, जर तो विद्यार्थी वार्षिक परीक्षेला गैरहजर आहे तर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण असाच समजण्यात येईल. मात्र त्याला पुनर्परीक्षेची संधी दिलेली आहे. पुनर्परीक्षा देऊन तो विद्यार्थी पुन्हा त्या पुढील इयत्तेत तो जाऊ शकतो. येत्या 5वी व येत्या 8वीमधील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. मात्र सवलतीचे गुण देऊनही विद्यार्थी एक किंवा एकापेक्षा अधिक विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास अशा विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येईल. येत्या 5वी आणि 8वीसाठी जवळपास 10 गुण हे सवलतीचे असतात. 3 विषयांमध्ये काहीतरी मला वाटतं 10 गुण दिले जातात आणि एका विषयामध्ये फक्त 5 गुण देण्याची सवलत आहे. ते आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये. पण 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांना जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत आहे तर अशा विद्यार्थ्याला सवलतीचे गुणसुद्धा देण्याची सूचना या ठिकाणी दिलेली आहे. पुनर्परीक्षा घेण्यापूर्वी अनुत्तीर्ण झालेल्या विषयासाठी विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अतिरिक्त मार्गदर्शन करण्याचे सूचना दिलेल्या आहेत. पुनर्परीक्षा देण्यासाठी पात्र ठरलेला एकही विद्यार्थी अतिरिक्त पूरक मार्गदर्शनापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठीचे जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक किती विद्यार्थी उपस्थित आहेत त्या मार्गदर्शन वेळापत्रक त्या लेक्चरसाठी शिक्षक त्या ठिकाणी किती उपस्थित आहे याच्या नोंदी शाळा स्तरावर ठेवणे फार आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी व्यवस्थित ऐकायचं आहे, शिक्षकांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. अतिरिक्त मार्गदर्शनासाठीचे वेळापत्रक, विद्यार्थी उपस्थिती आणि शिक्षक उपस्थितीची नोंद शाळा स्तरावर ठेवायची आहे. येत्या 5वी व 8वी पुनर्परीक्षेसंदर्भात आणखी काही महत्त्वाच्या बाबी आपण बघत आहोत. पुनर्परीक्षा केवळ येत्या 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल. वार्षिक परीक्षेत ज्या विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे अशा विषयांचीच पुनर्परीक्षा घेण्यात येईल. जे ग्रेड विषय आहेत कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांची पुनर्परीक्षा असणार नाही. पुनर्परीक्षेमधील गुणांच्या आधारेच विद्यार्थ्याचा उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. पुनर्परीक्षेसाठी जो भारांश आहे तो सारखाच आहे. 5वीसाठी 10 तोंडी गुण किंवा प्रात्यक्षिक गुण आहेत आणि लेखी परीक्षेसाठी 40 गुण आहेत. एकूण 50 गुणांची चाचणी आहे, पुनर्परीक्षा असणार आहे. 8वीसाठी सुद्धा 10 गुण तोंडी किंवा प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा 50 गुणांची असेल. अशी एकूण 60 गुणांची ही पुनर्परीक्षा असणार आहे. सिलेबस सेम आहे, अभ्यासक्रम सेम असणार आहे द्वितीय सत्राचा. वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरता गुण सुधारण्यासाठी पुनर्परीक्षा असणार नाही. गुण सुधारण्यासाठी कोणतीही परीक्षा नाही. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठीच ही पुनर्परीक्षा असणार आहे. पुनर्परीक्षा जी आहे वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून विदर्भ वगळता म्हणजे विदर्भ हा भाग सोडता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पुनर्परीक्षा घ्यायची आहे आणि विदर्भामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुनर्परीक्षा घ्याव्यात अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आत पुनर्परीक्षा घेऊन निकाल प्रसिद्ध होईल या दृष्टीने नियोजन व अंमलबजावणी शाळांनी करायची आहे आणि नवीन वर्ष सुरू होताच तो पुनर्परीक्षा देणारा विद्यार्थी जर उत्तीर्ण झाला तर त्याला पुढच्या वर्गात त्याला प्रवेश द्यावायचा आहे. मुद्दा क्रमांक 10. पुनर्परीक्षेतही विद्यार्थी जर एक किंवा एकापेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्याच वर्गात ठेवण्यात येणार आहे. पुनर्परीक्षेतही जर एखादा विद्यार्थी नापास झाला तर त्याला मात्र वर्गोन्नती दिली जाणार नाही, त्याला त्याच वर्गात राहावे लागणार आहे. पुनर्परीक्षेचे निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्ध करणे व संबंधित विद्यार्थ्याला उपलब्ध करून देणे शाळांना बंधनकारक असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सूचना आहे. पुनर्परीक्षेचे निकाल हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्ध करायचा आहे आणि संबंधित विद्यार्थ्याला तो उपलब्ध करून द्यायचे आहे. पुनर्परीक्षा घेण्याबाबतची आवश्यक ती पूर्वतयारी केंद्र प्रमुख व शाळा प्रमुखाध्यापक यांनी समन्वयाने केंद्र स्तरावर अथवा शाळा स्तरावर करायचे आहे. इयत्ता 5वीसाठी 18 गुण आणि इयत्ता 8वीसाठी पुनर्परीक्षेसाठी सुद्धा 21 गुण किमान प्राप्त करणं अनिवार्य आहे. एखादा विद्यार्थी जर अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला सवलतीचे गुण पुनर्परीक्षेतही तुम्ही देऊ शकता. आता सवलतीचे गुण बाबतीमध्ये आपण माहिती घेऊया. वार्षिक परीक्षेनंतर वर्गोन्नतीसाठी अपात्र ठरणाऱ्या अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याचे उत्तीर्ण होण्यासाठी वाढीव सवलतीचे गुण म्हणजे ग्रेस मार्क जे आहेत ते देय आहेत. एका विद्यार्थ्याला सवलतीचे कमाल 10 गुण देता येतील. कमाल 3 विषयांसाठी विभागून असे गुण देता येतील. बघा, इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रेस मार्कची व्यवस्था केलेली आहे, सवलतीच्या गुणांची व्यवस्था केलेली आहे. 10 गुण देता येतील जास्तीत जास्त आणि हे 10 गुण 3 विषयांमध्ये विभागून द्यायचे आहेत. एका विषयासाठी कमाल जास्तीत जास्त आपल्याला 5 गुण देता येणार आहेत. सवलतीचे गुण देऊन विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल तरच सवलतीचे गुण द्यावेत, अन्यथा देण्यात येऊ नये. वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेशासंदर्भात थोडक्यात आपण माहिती घेऊया. 5वी विद्यार्थ्याला वयानुरूप समकक्ष प्रवेश देण्यात येईल. मात्र इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात जर वयानुरूप प्रवेश द्यायचा असेल तर त्या विद्यार्थ्याने 5वीची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण होणे आता यापुढे बंधनकारक असणार आहे. विद्यार्थी 5वी इयत्तेची वार्षिक परीक्षा किंवा पुनर्परीक्षा उत्तीर्ण नसल्यास ज्या शाळेत तो वयानुरूप प्रवेश विद्यार्थी घेणार आहे अशा शाळेने इयत्ता 5वीच्या वर्गासाठीच्या पुनर्परीक्षेप्रमाणे त्या विद्यार्थ्यांसाठी अशा तत्सम परीक्षेचे आयोजन करावे व निकाल प्रसिद्ध करून तो जर त्यात उत्तीर्ण झाला तर त्याला समकक्ष वर्गात त्याला प्रवेश द्यायचा आहे आणि अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा 5वीच्याच वर्गात प्रवेश द्यावायचा आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 5वीची वार्षिक किंवा परीक्षा किंवा पुनर्परीक्षा यासाठी असणाऱ्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे समांतर प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढायच्या आहेत. यासाठी अभ्यासक्रम द्वितीय सत्रातील असणार आहे आणि प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे वेबसाईटवरील प्रश्नपेढी व नमुना प्रश्नपत्रिका यांचा आधार घेता येईल. अशा विद्यार्थ्याने प्रत्येक विषयात वार्षिक परीक्षा आणि पुनर्परीक्षेप्रमाणे किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यकता असल्यास परीक्षा अथवा पुनर्परीक्षाप्रमाणे सवलतीचे गुण देय असतील. वयानुरूप प्रवेशित बालक द्वितीय सत्रात उशिराने दाखल झाल्यास त्यास वार्षिक परीक्षेस प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या सूचना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा ही याच वर्षापासून 2023-24 पासून सुरू होणार आहे. जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनाच पुढच्या वर्गामध्ये प्रवेश देता येणार आहे. म्हणजे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 6वीला जर जायचं असेल तर 5वीची परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. इयत्ता 8वीला 9वीत जर जायचं असेल तर 8वीची परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. जे विद्यार्थी द्वितीय सत्र परीक्षेत वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होतील त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल पुनर्परीक्षेची. मात्र जर पुनर्परीक्षेत सुद्धा जर ते अनुत्तीर्ण झाले तर मात्र त्या विद्यार्थ्याला इयत्ता 5वीमध्ये किंवा इयत्ता 8वीमध्येच राहावं लागेल. आता पुढील जी माहिती आहे ती तुम्हाला आम्ही स्क्रीनवर दाखवत आहोत की बाबा राज्यस्तरावरती संनियंत्रण समिती कोण कोण आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता. या ठिकाणी समितीचे कार्य वगैरे दिलेले आहेत. जिल्हा स्तरावर संनियंत्रण समिती कोणती आहे, पदं कोणती आहेत, त्यांची कार्य कोणती आहेत तुम्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. तालुका स्तरावर समिती आहे, डिटेल तुम्ही व्हॉट्सअपला पाहू शकता. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता. केंद्र स्तरावर संनियंत्रण समिती आहे. सर्वसाधारण सूचना आपण बघूया की बाबा आता आत्तापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे त्याची फक्त समरी आपण या ठिकाणी बघूया. आपण 5वी ते 8वीमध्ये अनुत्तीर्ण झालेला विद्यार्थी जो आहे तो कोणत्याही कारणास्तव शाळेतून काढून त्याला टाकलं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. 5वी आणि 8वीसाठी शाळा स्तरावर शिक्षकांनी वार्षिक परीक्षा व पुनर्परीक्षा घ्यायच्या आहेत. पत्रिका तपासणी करून शाळा स्तरावरती विहित कालात निकाल प्रसिद्ध करायचा आहे. 5वी 8वीमध्ये जर एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर त्याला जर शाळा बदलायची असेल तर तो ज्या शाळेत पुढे जाणार आहे त्या शाळेत
ने त्या विद्यार्थ्याची पुनर्परीक्षा घ्यायची आहे. दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये 16 ऑक्टोबर 2018च्या शासन निर्णयातील त्यांच्या अध्ययनशैलीनुसार मूल्यांकनाबाबत व शैक्षणिक सवलतीबाबत मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करायची आहे. सदर मूल्यमापन कार्यपद्धती राज्य मंडळाचा अभ्यासक्रम लागू असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना लागू राहील. जे SSC बोर्ड आहे, मग ती प्रायव्हेट स्कूल असू दे किंवा खाजगी असू दे, ग्रँटेड असू दे, सेल्फ फायनान्स असू दे, महाराष्ट्रातील SSC बोर्ड ज्यांचा आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ज्यांचा असणार आहे, त्या सर्व शाळांना हा नियम फॉलो करावा लागणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात इतर अभ्यासक्रम राबवणाऱ्या सर्व मंडळींनी इयत्ता 5वी व 8वीच्या परीक्षेबाबतीमध्ये संदर्भ 6 नुसार कार्यपद्धती निश्चित करावायची आहे. ज्या काही वार्षिक परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका आहे, प्रश्नपट्टी आहे, प्रश्नपत्रिका भारांश आहे, याच्या सूचना आपल्याला SCIRT कडून देण्यात येतील. संकलित मूल्यमापनासाठी प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात आणि वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्यात या म्हणजे थोडक्यात संकलित एक असू दे किंवा वार्षिक परीक्षा असू द्या, सर्व प्रश्नपत्रिका या शाळा स्तरावरतीच तयार करायच्या आहेत. सदर मूल्यमापन पद्धती फक्त 5वी आणि 8वीसाठी लागू राहणार आहे. उर्वरित सर्व इयत्तांसाठी आपली जी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनची पद्धती आहे तीच लागू असणार आहे. सदर मूल्यमापन कार्यपद्धती ही शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजे याच वर्षापासून लागू होणार आहे. प्रचलित सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती लागू असणार आहे. गुणपत्रक नमुना परीक्षा व पुनर्परीक्षा जे परिशिष्ट आपण बघणार आहोत 1 व 2 मध्ये त्यामध्ये तो फॉर्मॅट दिलेला, आपण तो फॉर्मॅट बघूया. अशा प्रकारे काजी साहेबांनी हा GR निर्गमित केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव आहेत ते. आपण थोडक्यात त्याचे फॉर्मॅट आपण बघूया. बघा, नमुना गुणपत्रक नमुना जो आहे वार्षिक परीक्षेचा आपण बघतो या ठिकाणी. शाळेचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, शाळा विळास क्रमांक, हजेरी क्रमांक, तुकडी, शैक्षणिक वर्ष इयत्ता 5वी आणि 8वी. विषय बघा एका बाजूला आहेत. किमान आवश्यक गुण आणि एकूण गुण उल्लेख केलेला आहे. शेरा अनुत्तीर्ण की उत्तीर्ण तिथे लिहायचं आहे. बाकी कला, कार्यानुभव आणि आरोग्य शिक्षणासाठी श्रेणी दिलेली आहे. शेवटी शेकडा गुण, निकाल दिनांक, वर्ग शिक्षक नाव, स्वाक्षरी आणि शेरा उत्तीर्ण की पुनर्परीक्षा, मुख्याध्यापकाचे नाव, शाळेची सही वगैरे आणि काही सूचना आहेत गुणपत्रकाबाबतीमध्ये. त्या सूचना आपल्याला इथे दिसत आहेत. तर अशा प्रकारे हे गुणपत्रक आपल्याला याच वर्षापासून इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आज जो GR निघालेला आहे इयत्ता 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेसंदर्भात, त्यांच्या पुनर्परीक्षेसंदर्भात, त्यांच्या मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये सर्व कार्यपद्धती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला मात्र विसरू नका, कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.